शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. हवामानात नेमकी काय बदलतंय हे बघणं आवश्यक आहे, कारण आता मान्सूनसाठी पोषक अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे आणि आपण बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागामध्ये कोणत्याही क्षणी अंदमानात मान्सून दाखल होईल अशी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला पोषक अशा प्रकारचं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ही संपूर्णपणे मान्सूनला पोषक असलेली वातावरण निर्मिती आहे. अंदाजानुसार गुजरात, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये अजूनही पावसाची शक्यता आज 10 तारखेला आहे आणि आपण थोडं पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये, दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये अजून पावसाची शक्यता आहे. उष्णतेची लाट तीव्रतेकडे जाते आणि मुख्यत्वे करून 11 तारखेला आपल्याला राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद साधारण 12 तारखेच्या आजूबाजूने होण्याची शक्यता आहे. यामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानचा बहुतांश भाग यामध्ये समाविष्ट असणार आहे. 13 तारखेला एकाच वेळेस काही राज्यांमध्ये पाऊस तर काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट, ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे. 14 तारखेला ही उष्णतेची लाट राजस्थान, गुजरात पुरते मर्यादित असेल. भारतातील इतर राज्यांमध्ये जरी ती दाखवली नसली तरी उष्णतेचं प्रमाण 40 पार असतं. मात्र राजस्थान वगळता इतर राज्यांमध्ये फारसं तापमान राहणार नाही. पावसाचंही प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र हा अंदाज जसा आपण पुढे जाऊ तसं बदलण्याची देखील शक्यता आहे. सध्या मान्सून पूर्व पावसाच्या घटना ठिकठिकाणी घडत आहेत. काल आपण महाराष्ट्रामध्ये खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या काही भागात, रायगडच्या काही भागामध्ये या ठिकाणी पाऊस झालेला आहे. मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झालेला आहे. विदर्भामध्ये काही किरकोळ पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा मान्सूनपूर्व पावसाच्या घटना घडत आहेत. पूर्व मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओरिसा या संपूर्ण किनारपट्टी भागात देखील पाऊस होतोय. सर्वाधिक पाऊस तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील झालेला आहे. त्यामुळे पावसाच्या घटना या भागामध्ये साधारण मध्य आणि दक्षिण भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये घडत आहेत. SIPS हे एकमेव मॉडेल आहे जे भारतामध्ये पाऊस मेमध्येही पडण्याची शक्यता व्यक्त करत आहे. जूनमध्ये कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र चांगल्या पावसाचे संकेत बघतो. जुलैमध्ये जोरदार पाऊस विदर्भ आणि कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात देखील जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे. ऑगस्टमध्ये देखील चांगल्या पावसाचे SIPSने अंदाज दिलेला आहे. मात्र सप्टेंबर हा खराब जाण्याची SIPSने सध्या शक्यता व्यक्त केलेली आहे. आपण काल CFS आणि NMME या 2 मॉडेलचा अंदाज बघितला होता आणि त्यामध्ये आपल्याला अतिशय दुष्काळी परिस्थितीचा अंदाज देण्यात आलेला होता. केवळ आशेचं स्थान असलेलं हा SIPS एकमेव मॉडेल आहे. GFSने सध्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केलेली नाही. 11 तारखेला देखील GFSचा पावसाचा अंदाज महाराष्ट्रासाठी नाही. 12 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. 13 तारखेला विशेष हवामानात बदल नाही. 14 तारखेपासून मात्र वातावरणात बदल सुरू होतील. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून वातावरण हे भारतावर सरकण्यास सुरुवात होईल. 15 तारखेला पहिल्यांदा आपण दोन्ही समुद्रांमध्ये वादळी वातावरणास पोषक स्थिती निर्माण होताना बघतो आणि हा डेव्हलपमेंटने देखील आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केलेली नाही. बंगालच्या उपसागरात वादळी हालचाली होण्याचा अंदाज 11 तारखेपासून म्हणजे उद्यापासून आहे.
12 तारखेला हे वातावरण अंदमानात प्रभावी ठरेल. 13 तारखेला मध्य बंगालच्या उपसागरात वादळी सिस्टम तयार होईल. 14 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पोषक वातावरण हे अंदमानात तयार होण्याची शक्यता आहे. 15 तारखेला थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाळी वातावरण आहे. पावसाचा अनुकूल ढग निर्माण होतील. मात्र विशेष हवामानात बदल महाराष्ट्रासाठी दाखवण्यात आलेला नाही. आपण जेव्हा 24 तारखेपर्यंत हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा देखील महाराष्ट्रामध्ये विशेष हवामान पोषक स्थिती पावसाची दाखवण्यात आलेली नाही. आयकॉन मॉडेलने आज विशेष पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात दाखवलेली नाही. श्रीलंकेच्या दरम्यान एक वादळी परिस्थितीचा अंदाज दिलाय. आयकॉन मॉडेलचा देखील महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज नाही. 11 तारखे उद्याची परिस्थिती आपण बघतो. 12 तारखेला घाटमाथ्यावर आणि विदर्भात थोड्या पावसाच्या घटनांचा अंदाज आहे. 13 तारखेला घाटमाथ्यावर आणि खास करून मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलने दिला आहे. 14 तारखेला देखील पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र या भागात हलक्या पावसाच्या घटना घडतील. दरम्यानच्या काळात केवळ आपल्याला अंदमानात पावसाची स्थिती दाखवली आहे. 15 तारखेपर्यंत विशेष वातावरण कोणत्याही मॉडेलने दाखवलेलं नाही. हवामान कशा पद्धतीने बदलत जाईल या संदर्भातला अंदाज आपण बघणार आहोत. मान्सूनचा साधारण विकास कसा होऊ शकतो, मान्सूनची प्रोग्रेस कशी असेल या संदर्भात आपण 13 तारखेपर्यंत जर अंदाज घेतला तर बंगालच्या उपसागरात म्हणजेच अंदमानामध्ये विशेष वातावरण तयार होऊ शकतं असा या ठिकाणची परिस्थिती 15 तारखेपर्यंत. मात्र महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसास पोषक वातावरण दाखवलेलं नाही. आपण 17 तारखेपर्यंत जरी बघितलं तर अंदमानात मान्सून दाखल होईल आणि मान्सूनची पुढील प्रोग्रेस देखील दाखवण्यात आली आहे. अनेक वातावरणाची शक्यता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात देखील आणि घाटमाथ्यावर या ठिकाणी आपण बघतो की स्थानिक वातावरण तयार होईल. शिवाय महाराष्ट्रामध्ये 1001 हेक्टोपास्कलपर्यंत हवेचा दाब देखील कमी असणार आहे. उद्या देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव हा लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात असू शकतो. मुख्य पावसाचं वातावरण जरी महाराष्ट्रात नसलं तरी स्थानिक ढग निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे. हा 12 तारखेचा अंदाज आपण बघतो. 13 तारखेला देखील घाटमाथ्यावर पावसास अनुकूल स्थिती असणार आहे ECMW मॉडेलनुसार. 14 तारखेला दक्षिण सोलापूर, कोल्हापूर, सांगली, दक्षिणच्या भागात चांगल्या प्रकारच्या पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. स्थानिक वातावरण महाराष्ट्रात असू शकतं. तीच परिस्थिती आपण थोडी लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूरपर्यंत 15 तारखेलाही बघतो. परंतु आपण 15 तारखेपर्यंत कालपर्यंत जे मॉडेल अंदाज देत होते त्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज सध्या दिला जातोय. पावसाळी ॲक्टिव्हिटीज 16 तारखेपासून वाढू शकतात महाराष्ट्रामध्ये. हा आपण फार पूर्वीपासून अंदाज दिलेला आहे, कारण मेच्या उत्तरार्ध हा चांगल्या पावसाचा आहे असं आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे. आयकॉन मॉडेलचा अंदाज आपण नेहमी बघतोय. स्थानिक वातावरणाची शक्यता आज देखील आहे. स्थानिक वातावरणाची शक्यता उद्या देखील आहे, परंतु विशेष वातावरण नाही आहे. थोडं घाटमाथ्यावर 12 तारखेला पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढत आहेत. 13 तारखेला आपल्याला अगदी नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत आयकॉन मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे आपण या अंदाजावर अधिक विश्वास ठेवणार आहोत. 14 तारखेलाही किरकोळ पावसाच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडणार आहेत. सारांश सांगायचं झालं तर कालच्या तुलनेत आज वादळी वातावरण जे काही बंगालच्या उपसागरात तयार होणं अपेक्षित आहे त्याविषयी विशेष प्रोग्रेस दाखवलेला नाही. शिवाय पावसास अनुकूल स्थिती जी कालपर्यंत दाखवली जात होती त्यापेक्षा कमी स्वरूपात दाखवली जाते. सध्या मान्सूनचा पूर्व काळ आहे
हवामानात मोठे बदल होत असतात आणि सारखे मॉडेलचे अंदाज बदलतात. त्यामुळे आपल्याला थोडा अजून धीर धरावा लागेल. आणखी हवामानात किती सकारात्मक बदल होतात हे बघावं लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी होतोय याचा अर्थ वातावरण पोषक बनत जाणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.